कशा काय म्हणते, वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग. तर आजचं ब्लॉग जरा स्पेशल होतो म्हणजे आम्ही दोघं एकत्र असतो, एकत्र व्हिडिओज वगैरे बनवतो. त्याचा आम्ही तुमका आज रिझन सांगतलो. आम्ही एकत्र असण्याचा रिझन, आम्ही ब्लॉग्स वगैरे कशाक बनवतो एकत्र ह्याचं पण रिझन तुमका सांगतलो. तर सगळ्यात पहिलं आम्ही आता कुडाक चाललो. आमक शॉपिंग करूची म्हणजे माझ्या मामाच्या चेवडाचं लग्न आहे, तर थोडीशी शॉपिंग करूची रवली आहे. तर तो आणि मी चाललो कुडाक, कारण माझी गाडी दिव्याक हवी आहे म्हणून आम्ही ह्याची गाडी घेऊन चाललो. दिव्याताई माझी बहीण जाकी जिमला जाताला याची बाईक घेऊन स्कूटी घेऊन. तर त्याका स्कूटी द्यायची आहे म्हणून मी आज एका घेऊन चालले शॉपिंग करू. आणि त्या दिवशीच्या हिच्याच व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असतं की आपण एका प्रोडक्ट साठी घेतलेलो, तो प्रोडक्ट असतो आमका आज मिळतो. मग ह्याचं पण काम होतं, माझं पण काम होतं. मी याची वाट बघतास तर तुमका उत्तर तुमचा भेटताला, म्हणजे तुम्ही जे कमेंट करतास आमका, म्हणजे याच्या व्हिडिओवर पण माझ्या व्हिडिओवर पण गौरी कोण हा तुझा किंवा ओमकार तुमचं कोण लागतं आमचं पाहुणं की तुमका सगळं कळताला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिले तर आपण शॉपिंग करून येऊया. चला कुडाक जाऊया. तर चला. पण तरी पण तुमच्यासाठी एक तुम्ही तोपर्यंत कमेंट करून ठेवा की तुमका काय वाटतं बघूया. आम्ही शेवटला रिव्हील करतो. तर चला जाऊया, कुडाक जाऊन येऊया. मी आता कुडामध्ये येलो आणि कपडे बघतो हळदीसाठी आणि लग्नासाठी. मी 2 ड्रेस घेऊचं ठरवलंय. कसं वाटतं? वाटतं चांगलं. आणि तो डिझाईन पण चांगला लग्नासाठी तो दाखव. हा, लग्नासाठी पण घेतलं दाखवतो. वो भैया भाई है, लड़की है उसका भाई है. मालूम है कसा नाम. दिव्या हाँ, आमचं रेग्युलरचं शॉप आहे. आम्ही रोज इथेच येतो. इथेच खरेदी असतात. दिव्याची पण इकडेच असता. हे असं थोडक्यात दाखवते तुमका. हे बघा असं. मेरे बब्बी का भी फोटो लेना उससे पहले. हा, भैया और बब्बी. तो आमचं रेग्युलरचं शॉप आहे, त्यामुळे इकडेच त्यांची खरेदी पण असतं. ओळखली नाही. चांगलं वाटतं ना. चांगलं वाटतं. ड्रेस वगैरे घेऊन झाले. आता मी थोडंसं कॉस्मेटिकचं सामान घेते, म्हणजे ड्रेस घेतल्यानंतर सिलेक्ट करूचं होतं. त्याच्यामुळे आता मी ड्रेस घेतल्यानंतर येलो. बघूया कुठची आवडते. छान आहे, मस्त आहे. ती पण एक छान पॅटर्न आहे. मस्त वाटतात ना. आणि थोडी एक साईज मोठे पाहिजे तरी. आपलं तर सामान घेऊन झालं. आता आपण जाऊया घराकडे. डायरेक्ट घराकडे भेटूया. जागा हवे होतं तर घेतलंय मी बघा. तो चला घराकडे जाऊया डायरेक्ट आता. फायनली मंडळी घराकडे येलो आम्ही. कुडावरून शॉपिंग वगैरे करून झाली आहे. आणि जर आम्ही सुरुवाती तुमका बोललेलो की तुमका आज आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतलो, तर तुमका मी आता सांगतलो, म्हणजे आम्ही सांगतो तुमका दोघं जण. तर ऐका, हाडकट झालं थोडंसं. ठीक आहे. तर मंडळी बऱ्याच जणांका प्रश्न पडलेलो आमच्या चॅनलवरती, तर रेग्युलरच कमेंट असत की गौरी कोण असा म्हणून. व्हिडिओमध्ये मी पहिल्यापासून दिसत होते, मग त्याला कमेंट होते की तू गौरी कोण लागतं तुझा वगैरे. तर तू सांगित तुमका कसं काय आता. तर मंडळी बरेच जण विचारतात गौरी कोण, काकाचा चेडू, मामाचा चेडू, त्याच्यानंतर आत्याचा चेडू. तर असा कोण नाही. गौरी माझ्या ओळखीचा फ्रेंड असा. आणि दुसरी गोष्ट तर इंस्टाग्रामवरनंच ओळख झालेली असा आमची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गेल्या वर्षीपासून मसाल्याचा आमचा बिझनेस स्टार्ट असा. तर एक पोरगी असाचा बिझनेस म्हणजे आमचा मसाल्याचे ऑर्डर्स घेणं वगैरे सगळं काम कंटिन्यू करत होता. जे आमचे कस्टमर असतात त्यांना ह्याचं नाव माहिती असतं गौरी, कारण त्यांच्याशी हा संवाद साधत होता कॉलवरती. तर आता असं विषय झालो की आमच्या दिव्यान पण काम सोडले. आणि त्याच्यानंतर मग दिव्या आता काम बघू लागला, कारण म्हटलं बाहेर जाण्यापेक्षा दुसरीकडे कामाग आमचाच बघ असं झाला आमचा. आणि गौरी तेव्हा पण आम्ही म्हणजे बिना मोबदलो काम नव्हता, पैसे देऊनच काम होता. आता किती पैसे वगैरे तर आम्ही तर तुमका फोडून सांगणे नाही किती वगैरे. आणि आता सध्या असं विषय म्हणते की माझा इंस्टाग्राम असा, यूट्यूब असा, यूट्यूबचे 2 चॅनल असत, इंस्टाग्राम ID असा. तर एडिटिंग भरपूर असतं मग कंटिन्यू मी त्याच काम करत असते. म्हणजे कामच मी ह्याच करते. मी पण पहिलं कामाक होते, नंतर काम सोडले, मग आता ह्याच करते. मला तर ओळखतात बरेच जण. तर त्याच्यानंतर मंडे असं की प्रमोशनल कामं असतात आणि सारखं वेळ मिळणार नाही ID वरती चेक करू आणि ती कामं मग निसटतात. म्हणजे तुम्ही बरेच जाहिरातीचे व्हिडिओ बघितले असतात. आणि मीच असं नाही, सगळेच जण जाहिराती करतात, फक्त चांगल्या गोष्टीची जाहिरात करू. असे पण बेटिंग ॲप्सचे येतात जे की एवढे पैसे देतात ना की तुम्ही विचार पण करू शकत नाही. आणि अजून पण असं म्हणजे गेम्स बेटिंग ॲपचे, तर आम्ही तसले करणं होणार नाही. आम्ही शक्यतो आमच्या इकडचे मराठी बिझनेस ज्यांचे असतात तेच प्रमोट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्यांचं बिझनेस सेट होईल वगैरे. कारण सोशल मीडियाची पॉवर एवढी असा ना की तुमका खयच्या खय नेऊन पोचवू शकता. तर मग ते बिझनेस रिलेटेड जा काय काम असा तर सगळं ह्या बघता. कारण एवढ्या लोकांना रिप्लाय करणं वगैरे, तुम्ही एवढे मेसेज असतात ना
की जे कंटेंट क्रिएटर असतात त्यांकाच माहिती असतं प्रत्येकाचे अकाउंट मॅनेज केली जातात. तर गौरी माझे अकाउंट सगळे मॅनेज करता आणि हे अकाउंट देणं म्हणजे एवढ्या मेहनतीन ग्रो केलेलं अकाउंट दुसऱ्याकडे देणं म्हणजे खूप रिस्की गोष्ट असा जे का तुम्ही ओळखणारच नाही. कारण अकाउंट डिॲक्टिवेट झालं तर तुम्ही काय करताय विचारसुद्धा करू शकत नाही. एवढी मेहनत एवढी 3 वर्ष जी इथपर्यंत पोचाक लागली ती जर अशीच वाया गेली तर काय करताला सांगा. आता गौरी करता आणि ह्याच्यासोबतच त्याला पण व्हिडिओ करायची आवड होती. तर लास्ट टाईम आम्ही त्याचं चॅनलचं सेटअप केलं व्यवस्थित आणि चांगली गोष्ट म्हणजे माझं चॅनल मॉनिटाईज हो मला वर्षाचा चॅलेंज घ्यायचा लागला. त्याच्यानंतर झालो याचं चॅनल ना 5 ते 6 महिन्यात मॉनिटाईज झालो. म्हणजे तर स्वतःच्या पायावरती आता उभ्या असं फक्त त्याच्या चॅनलवरती काम करणं गरजेचं असा. आणि जसं आमचा दिव्या आमच्या बिझनेसमध्ये येईल तसं मग त्याला पण आता वेळ मिळाक लागलो. आता माझे अकाउंट हँडल करूचं काम तर आता करतच पण त्याच्यासोबत म्हटलं तू असं कर की जेणेकरून तू स्वतःचं अर्निंग स्वतः तू कमवू शकतं पैसे या माध्यमातून. आणि चॅनल मॉनिटाईज असं तर काम करणं खूप महत्त्वाचं असं कारण लोकांका वर्ष जातं चॅनल मॉनिटाईज करू तरी असं लगेचच झालो फास्ट. मग आता सध्या त्याच्यावरती काम करता आणि आम्ही फक्त व्हिडिओसाठीच एकत्र असतो. बाकी जा काय काम असा आम्ही मसाल्याचा बिझनेस असा सगळं ओव्हरऑल करतो कारण तर आता घरातल्यांसारखे असा. आणि बऱ्याच जणांचं असं लग्नांवरनं कमेंट असतात. तर मंडळी एवढंच सांगेन सूरज चव्हाणचं डायलॉग आधी करिअर मग लग्न. तर आधी करिअरकडे फोकस असा माझं भरपूर आणि म्हणजे मी ठरवलं आहे की बऱ्याच गोष्टी अचीव करूची असतात. कायच अचीव करूक नाही अजूनपर्यंत मी मेहनत करणंच एक ऑप्शन असा. बाकी सगळ्या गोष्टी करू खूप वेळ असा. आईवडिलांचं नाव आपण मोठा करूचा असा एवढंच आहे असं. बाकी तुम्ही त्याच्याकडनं थोडंसं जाणून घ्या की त्याला कसं वाटतं. तुम्ही म्हणताल की मीच जास्त बोलते. एकच व्हिडिओ असतो जो आम्ही दोन्ही याच्यावर टाकतो. मी फक्त एवढीच हेल्प करते की ते काय एडिटिंग जेवढा कळणार नाही अजून पण नॉर्मल. तर मी फक्त त्याचे व्लॉग एडिट करते म्हणजे माझे 2 चॅनलचे व्हिडिओ त्याचं एक म्हणजे रात्री मला किती वेळ लागत असतो. त्याच्यासोबतच मसाल्याचा पॅकिंग असतात आपण डेलीच करते मी. तर या सगळ्या काम चालू असतं. फक्त काहीच गोष्टी असतात ते दर दिवशी आम्ही तुमका दाखवणार नाही की हे करतो काय नाही पण ते रेग्युलर चालूच असतं. म्हणजे बघणाऱ्यांना लगेच कळायचं नाही की नक्की तुम्ही आता एवढीच आमची 8 ते 10 मिनटं बघतात पण त्या 10 मिनटात अख्खा आमचा दिवस असता सामावलेलो. म्हणजे विचार करा आणि वेळ तर पूर्णच नाही. तर असा बाकी तुला काय बोलायचं. आणि आम्ही दोघं जशी फ्रेंड नाही दिव्या शिवम आमची पहिल्यापासूनच फ्रेंडशिप असा. जेवढी फ्रेंडशिप याच्यासोबत होती तेवढीच त्यांच्यासोबत पण आहे. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं जसं काय हे असं नाही जर सगळ्यांना वाटतं तर तसं काय नाही असा. आणि कामाव्यतिरिक्त आम्ही काय उगाच अशी कधी फिरणं वगैरे ना. आणि मी आता 2 वर्ष झाली यांच्याकडे येते. मग 2 वर्ष आता कुठे जायचं असलं की आम्ही एकत्रच फिरतो सगळीजण. मग माका अशी कधी ती बोलणार नाही की तू येऊ नको वगैरे एकत्र म्हणजे देवदर्शनाक वगैरे जायचं असलं की ती पहिली माका पण विचारतं म्हणजे कुठे जायचं असलं की ती माका म्हणजे गृहीत धरतातच की मी असतले. म्हणून मी यांच्यासोबत तुमका जास्त दिसतंय. आणि हल्ली असं झालं की शेतीची कामं झाल्यानंतर दिव्या पण कामाक येते म्हणजे स्वतःचं काम करता. त्याच्यामुळे बरोच टाइम भेटतं. त्याच्यामुळे आम्ही हल्ली कंटिन्यू व्हिडिओ दिसतो एवढाच. बाकी काय असं नाही असा जर तुमका वाटतं. सो व्हिडिओ आवडीन बघा आमचे. आम्ही काय काय नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुढे आम्ही बरेच व्हिडिओ करतो आता फिरायला. म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे असतं त्याच्यामध्ये. तर म्हटलं त्याचं पण चॅनल असा आणि एकटा पोरग्या बिंदास फिरणं म्हणजे खूप आता मोठी रिस्कीच गोष्ट असा. मॉनिटाईज असल्यामुळे आम्ही काम करूचं असं ठरवलं जा. स्वतःचं चॅनल असं होताला तर कशा उगाच टाइम वेस्ट घालवा असं आमचं झालं. जसं त्याका आमच्यावरती विश्वास असा तसंच त्यांच्या घरातल्यांका पण आमच्यावरती विश्वास असा. आणि त्या विश्वासानंच आमची फॅमिली कंटिन्यू आमच्या घराकडे असता. आम्ही सगळे एकत्रच काम करत असतो सारख्या. फक्त व्हिडिओचा काही बेसिक काम असलं आता लाईफस्टाईल ब्लॉगिंग असं तर मग बाहेर फिरतो वगैरे सगळं असं दाखवतो. आणि असं नाही आम्ही नेगेटिव्ह कमेंटला म्हणजे असं रिॲक्ट होत नाही. म्हणजे सगळ्यांना पण चांगली गोष्ट काय माहिती म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असं. खूप जणांचे गैरसमज होतं. तुम्ही एवढं सपोर्ट केला तर तुमका कळणं खूप गरजेचं. म्हटलं याच्यावरती व्हिडिओ बनवू कसं. जी पॉझिटिव्ह वेने घेतात आणि बरीच लोक असं जी रोस्ट करण्यासाठी किंवा निगेटिव्ह वेने घेतात त्यांच्यासाठी पण असं ह्या. कारण बऱ्याच लोकांना काय काय गैरसमज होतात स्वतःची बुद्धी चालवतात त्यांच्यासाठी तर खूप मोठं उत्तर असं आमचं ह्या. तर असं विषय असा. तर पुढे आता काय आमच्या व्हिडिओमध्ये असतानाच आम्ही पण त्याच्या व्हिडिओमध्ये तुमका दिसतलो. तर असंच सपोर्ट तुमचं ठेवा. तुमच्यापर्यंत चांगले गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि आमचं कंटेंट फॅमिली ब्लॉगिंगच असा. तर त्याच्यामुळे आम्ही चांगलाच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून काहीतरी घेण्यासारख्या तुमका मिळत किंवा आणि फॅमिली ब्लॉगिंगसुद्धा खूप डिफिकल्ट टास्क असा. तुम्ही नॉर्मलीसुद्धा व्हिडिओ करून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवताना स्टेटस स्वतःचं लावताना सुद्धा 10 वेळा विचार करत असतात. आमका तर हजारो लोक बघत असतात. मग आमका काय वाटत असताना. तर खूप कॉन्फिडन्स लागतं या गोष्टीसाठी. तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल तेव्हा तुमका कळत. आता काय नाही एवढंच सांगूचा होता. आता घरात जाऊन निघताला. आता आमचं काम जरासं चालू होता. कुडामध्ये प्रोडक्ट आणून गेलेलो त्याच्या मागे होतो तो मिळाक नाही तो उद्या सकाळी मिळतो. आपले व्हिडिओ येले ते दोघांचं पण काम कुडामध्ये असल्यामुळे आम्ही दोघं कुडा एकत्र गेलेलो वगैरे. तर बऱ्याच लोकांना खूप गैरसमज झालेले त्याचं जे उत्तर असा. बाकी काय नाही. सो आणि अजून काही सांगू शकत नाही एवढाच खूप बस तुम्ही सपोर्ट करा एवढीच गोष्ट असं आम्ही काम करूचा प्रयत्न करू. तर करतोय व्हिडिओ इकडेच एंड. तोपर्यंत बाय बाय. चला.